माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून महाराष्ट्रामध्ये मला उमेदवारी दिली। केवळ मी एकमेव उमेदवार मातंग समाजाचा आहे। इतर कुठल्याही धनाढ्य पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही, पण समानतेचा समान न्यायाच्या हक्कासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिलेली आहे। आम्ही आमचे मुद्दे मराठा आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे, धनगर आरक्षण आहे, इत्यादी मुद्दे आम्ही मांडलेले आहोत। त्याचबरोबर लिंगायत आरक्षण मिळवून देण्यासाठी, लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये नामांकित कंपन्या आणून आम्ही उद्योग निर्माण करू आणि येथील तरुण तरुणीला जे स्थलांतर होत आहे रोजगारासाठी ते स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी वाहतुकीचा अनेक ठिकाणचा प्रॉब्लेम आहे, तो अद्यापर्यंत कुठल्याही सरकारने सोडवलेला नाही। या तालुक्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये रिंग रोड निर्माण करू आणि इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून वाहतुकीचा प्रश्न सोडू। या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये IIM IIT अशा उच्च तांत्रिक शिक्षणाचा निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि शिक्षणामध्ये अमूल्य बदल करण्याचाही आम्ही प्रयत्न करू। वरिष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त पेन्शन कशी मिळेल, शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाच्या मालाला भाव कशा पद्धतीने देता येतील। मागच्या सरकारने अनेक खोटे आश्वासनं देऊन सत्तेमध्ये स्थापन झालेलं आहे। शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, पण त्याची पूर्तता या सरकारने केलेली नाही। शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना लागणारं खत आहे, बियाणं आहे, त्याच्या किमती मात्र भरमसाठ वाढलेल्या आहेत, मात्र त्याला उत्पन्न मात्र त्या पटीत मिळत नाही। हे उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल याचा आम्ही प्रयत्न करू। इन्फ्रास्ट्रक्चर सुंदर प्रकारे निर्माण करण्याचा प्रयत्न करू। सर, लातूरमध्ये पाण्याची समस्याचं खूप मोठं एक कारण आहे, तर त्या पाण्याच्या समस्येसाठी आपलं समोर कोण आहे? मागच्या अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न घेऊन अनेक सरकार अस्तित्वात आली, परंतु इथे पाण्याचा प्रश्न जसाचा तसा राहिलेला आहे। उजवीत पाणी आणण्याचा खोटे आश्वासने दिले, त्याची पूर्तता केलेली नाही। आता त्याची पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करू। शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। पाण्याचा घाट त्यांनी घातलेला होता, मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु ते अद्याप दिलेलं नाही। तो तसाच प्रश्न शिल्लक राहिलेला आहे, आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। बेरोजगारी सर्वात जास्त वाढलेली आहे। बेरोजगारांसाठी नोकऱ्या नाही, शिक्षित लोक आज कुठेतरी आज खाली बसले आहेत, तर बेरोजगारांसाठी आपला सर्वात अधिक पाऊल आहे। मागच्या सरकारनं प्रत्येक वर्षी सुशिक्षित बेकारांना 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचा आश्वासन देऊन बसलेलं होतं, परंतु ते 2 कोटी रोजगार निर्माण केलेत का हे मी आपल्या माध्यमातून विचारतो। आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करू आणि येथील जे नोकरीसाठी जे बाहेर गावी जातात लोक, तरुण तरुणी सुशिक्षित बेकार जात आहेत, ते स्थलांतर इथं रोजगार निर्मिती करून आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक सुशिक्षित बेकारांना, तरुण तरुणींना त्यांच्या हाताला काम देऊन येथे रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करू। महिला सशक्तीकरण म्हटलं की महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या जे बचत गट वगैरे आहे किंवा त्यांना स्वयंरोजगारासाठी सामोरचं आपलं काय होतं? महिलांसाठी तर महिलांच्या अनेक समस्या आहेतच। महिलांचे अत्याचार वाढलेले आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये तर त्यापेक्षा खूप वाढले आहेत। दलितावर अत्याचार होत आहेत,
महिलांच्या बाबतीत स्पेशल सांगायचं असेल तर महिलांच्या बचत गटाला आम्ही काही प्रमाणामध्ये खेळतं भांडवल बिनव्याजी देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना महिलांसाठी कुटीर उद्योग ज्या ज्या काही गृह उद्योग आहेत ते उद्योग या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काही अंशामध्ये बिनव्याजी कर्ज देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चित महिलांच्या हाताला आम्ही रोजगार निर्माण करून त्यांचा प्रश्न सोडवू. 400 पार हे मोदी सरकारचा एक नारा आहे, आपल्याला काय वाटतं? भाजपा सरकार 400 पार करतील? भाजपा सरकारच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे विरोधकावरती ईडी सीडी जे जे काय आहेत त्यांच्या इन्कम टॅक्स ह्याच्या भीती दाखवून त्यांच्यावर कारवाई करतं. जे लोक त्यांच्या पक्षामध्ये हे कारवाई करण्याची भीती दाखवल्या त्यांच्या पक्षात जातात त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्यांच्याकडे एक मोठी वॉशिंग मशीन दिसते. त्या वॉशिंग मशीनमध्ये कुठल्या प्रकारचं पावडर आहे हे आपल्या माध्यमातून त्यांनी जनतेला सांगावं. तर ते अशा प्रकारच्या भीती दाखवतात आणि त्यांना आपल्या इथल्या ज्या नेते आहेत विरोधी पक्षाचे लोक त्यांना मध्ये घेऊन आपल्या पक्षात घेऊन त्यांना शुद्ध करतात मशीनमध्ये टाकून. हे असं आहे की हे ह्याचं घोतक आहे की भाजपाच्या सरकारच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि 400 पार येण्याऐवजी ते मला वाटतं 2024च्या काळामध्ये 400 पार होण्याच्या ऐवजी ते हद्दपार होतील असं मला वाटतं. जनतेने ठरवलेलं आहे की 400 पार नाही, त्या देशातनं बीजेपीला हद्दपार करण्याचं हे भारतातल्या जनतेने ठरवलेलं आहे असं मला वाटतं. आपल्याकडून जनतेला काय एक संदेश आहे? भारतातल्या जनतेला मी निश्चित असं सांगेन, भाजपा सरकार आणि एनडीएचं सरकार दोन्ही एनडीएचे विरोधी पक्ष हे दोन्ही भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे भारतातल्या जनतेला असं आवाहन करेन, असल्या सरकारला भ्रष्टाचारी सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मी आवाहन करेन यापुढील काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला बहुमताने निवडून देऊन एक भारतीय जनतेसमोर पर्याय म्हणून खंबीरपणे साथ देतील असे मी आवाहन करतो. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देतील असं मला निश्चित वाटतं. मी वंचित बहुजन आघाडीचा लातूर लोकसभेचा उमेदवार आहे, नरसिंग उदगीरकर आहे. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर या चिन्हावरती 7 नंबरला आहे, त्या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने निवडून द्यावं असं मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.